मी सांगितल्याप्रमाणे कारण मी क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करतो, मी शूटिंग काम करायचो, मशीन घेतला आणि परत मी जो 16 वर्षाचा 20 किलोमीटरचा प्रवास परत चालू केला. पण एनर्जी आहे, पाण्यामुळे आहे, रिझल्ट आहे, सगळं झालं. महत्त्वाचा विषय तो आहे की काल 2 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांकडूनच ॲक्च्युली मी पहिल्यांदा लोणावळ्याचं मीटिंग अटेंड केलेली आहे. एक मला मशीन घेऊन आम्हाला 1 वर्ष झालेलं आहे, 1 वर्ष 1 महिना. तर त्याच्यामध्ये 2 मीटिंग मी मोठ्या म्हणजे लोणावळ्याची मीटिंग आणि महाबळेश्वर दोन्ही पण मीटिंग अरेंज केलं. माझा अनुभव असा आहे आणि सांगायचं हे आहे की मीटिंगच्या त्या कालावधीमध्ये आपण फुल एनर्जी असतात. म्हणजे रॉकेट बोलतोय आपण बनलेलं आहे. आज पण आम्ही बनलो, महाबळेश्वर बनलो, लोणावळा बनलो. पण माझा एक अनुभव शेअर करतो की चुकतोय कुठं ती एनर्जी काही दिवस कशी राहते. आता मी सांगत नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी फार मी सांगितलं मॅनेजमेंट बऱ्याच गोष्टी मी परत ऐकल्या, पण परत क्लिक झाली ना. यावेळी माझ्या डोक्यात वेगळ्या पद्धतीने गोष्टी आहेत. जसं मी फॅमिली घेणार आहे झालेल्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगचा सेशनचा. पण एक होते काय सांगतो मी, जसं की महाबळेश्वरची एक म्हणजे अजित सर बेस्ट म्हणजे स्पीकचा सायकोलॉजी सांगण्याची पद्धत म्हणजे पोषण खूप म्हणजे आता सगळं कमी आहे त्याच्याबद्दल. एवढं म्हणजे मोटिवेट झालो, ठरवलं सगळं झालं. खरे आता दुसऱ्या दिवशी गाडं उठण्यावर कधी कधी पहाटेपासून उठून आंघोळ करून 6ला कंपनी 8:30ला पोहोचायचं आहे. पण माझं डेली रुटीन असं असतं, मी सेंटरवर जातो, सेंटर ओपन करतो, तिथं पाणी पितो. कंपनीमध्ये कोणाला द्यायचं आहे का, कोणाची गरज आहे का बघून मी ते पाणी घेऊन जात असतो काही ते माणसं. पण ज्या 8ला उठून 9 वाजता सेंटरवर पोहोचून पुढे कामाला जाणार मी ट्रेनिंगमध्ये रॉकेट होऊन 6 वाजता सेंटरमध्ये 2 तास झाले पोहोचून. हा काय निष्ठा आहे आज डेमो कंपनीमध्ये दोघांना फोन करून आज संध्याकाळी डेमो करायचं तुझ्या इथं, तिथं जाऊन डेमो, तिथून परत येऊन गावात 10-15 दिवसामध्ये 10-20 डेमो दिली गावात. गाव मोठं आमचं वाढलं म्हणजे तालुका होतं, भरपूर स्कोप आहे सेंटर. आणि होते काय झालं, पण त्यातनं काही नाही ना अजून, कारण कुठं हातात कुठे डेमो तर चालूच आहे होते. आणि इथं तर रॉकेट केले, पण हळूहळू काय होते मग जरा थोडं डेमो झालं. मला कालच्या ट्रेनिंगमध्ये काय शिकायला मिळालं की एवढी होती आपली ती माझी होती थोडं मला मिळणार आहे. मी त्याबद्दल काय हे मला आज नाही मिळालं, पण आता मी झोपणार नाही. त्यावेळी मी फुल स्पीडनं दुसऱ्या दिवशी फुल एनर्जीला काम केलं, पण ती कंटिन्यू नाही. पुढा नंतर किंवा मी सर्व्हिस करतो, मी पाठवतो. तर तिथून कामाचं काहीतरी घटना घडतं, कामात काहीतरी प्रेशर असतं, कामाचं प्रेशर असतं, किंवा इकडं आलं की होत नाही, हे एक असतं, घरचं काहीतरी असतं. मग ह्याच्यातून हे होईल हळूहळू, मग परत जरा इकडं आपण तो प्रेशर असतो. तर तोपर्यंत नंतर असं लक्षात येतं की बाबा अरे बाबा बाहेर तर क्लोजिंग करायचं नाही, आपण थांबायला लागते, बाहेर पण क्लोजिंग करायचं. आणि नाही कंपनी मला किती देणार आहे, काही वेळेला कंपनीच्या ह्याच्यात पाहून जातं, किंवा आपल्याला दुसऱ्याची साधनं त्याचं पाहून जातं. तर त्यात किती करिअर आहे, काय आहे. आज मी कंपनी काय मी काम करतो तर मला चांगलं म्हणाल, त्याच्यावेळी माझं ज्यावेळी कमी येईल तर कंपनी मला तेवढं किती देईल, किंवा ज्यावेळी माझा पगार वाढेल. एमआयडीसीमध्ये असं असतं, जास्त पगार झाला की काम बाजूला केलं जातं, तर दुसरं त्याच पगारात काम करणारं कमी पगार मिळत असतं, असं असतं. सांगायचा उद्देश असं आहे, मला चांगलं शिकायला मिळालं 2 दिवसामध्ये. पण हे कंटिन्युटी ठेवायला पाहिजे आपल्यासाठी. रॉकेट 2 दिवसासाठी नाही, ते कसं जास्त ठेवायचं. एकदम उद्या कळू नका, प्लॅन वाईज व्यवस्थित प्लॅन करून काम करा. थँक्यू.